या कार्यक्रमाचे प्रायोजक पीतांबरी फूड केअर डिव्हिजन। नमस्कार श्रोते हो, पीतांबरी फूड केअर डिव्हिजन प्रस्तुत पीतांबरी रुचियाना गुळ या कार्यक्रमात मी शिवानी नेमावरकर आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, पीतांबरीच्या अभिनव उत्पादन मालिकेत सध्या नव्याने सुरू झालेल्या फूड केअर डिव्हिजन मधील रुचियाना या रसायन विरहित गुळाविषयी आपण मागील काही भागांपासून माहिती घेतोय आणि आज आपल्यासोबत आलेल्या आहेत इथे पीतांबरी फूड केअर डिव्हिजनच्या सल्लागार प्रणोती बोरसे मॅडम। प्रणोती मॅडम नमस्कार आणि कार्यक्रमात तुमचं स्वागत। नमस्कार। प्रणोती मॅडम, गेल्या काही भागांपासून तुम्ही आमच्या श्रोत्यांना छान छान रेसिपी सांगताय। आज तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय रेसिपी सांगणार आहात? आज पण मी गुळपोळीच आणली आहे, पण ती विदर्भात कशी करतात तर ती गुळपोळी नाही तर ती आपण तिळाची पोळी म्हणून म्हणणार वा आहोत। श्रोते हो, ज्या विदर्भातल्या तिळाच्या पोळीबद्दल आपण माहिती घेतोय त्याच्यामध्ये घालण्यासाठी गूळ आपल्याला लागणार आहे आणि तो पीतांबरीचा रुचियाना रसायन विरहित गूळ बाजारात विक्रीसाठी 500 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे। त्याच्या अधिक माहितीसाठी पीतांबरीच्या टोल फ्री क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता। त्यासाठी आमचा क्रमांक आहे 1800 3070 1044। क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800 3070 1044 किंवा पीतांबरीच्या वेबसाईटलाही आपण भेट देऊ शकता। आमची वेबसाईट आहे www.pitambari.com। प्रणोती मॅडम, आता विदर्भातल्या तिळाच्या पोळीबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा। नक्कीच। आपण आता काय करणार आहोत, पॉलिशचे तीळ आपण वापरणार नाही आहोत। बर। तर इथे आपण साधे तीळ आपल्या घरात असले तरी चालणार आहे। अच्छा। तर आपण 1 वाटी तीळ घेणार आहोत। त्याचबरोबर आपण 1 वाटी पीतांबरी रुचियाना गुळ घेणार आहोत। आता तो पावडर फॉर्म मध्ये असेल तर लगेचच तो भाजलेल्या तिळामध्ये आपण मिक्स करणार आहोत आणि जर तो ढेप फॉर्म मध्ये असेल तर नॅचरली आपण नेहमीच किसून घेतो त्याप्रमाणे घेणार आहोत। त्याचबरोबर आपण वेलची जायफळची पूड घालणार वा। आहोत। ते छानपैकी आपण एकत्र करणार आहोत जेणेकरून त्याचा एक मस्तपैकी गोळा होईल याचा। त्याचबरोबर आपण मैद्याच्या बारीक चाळणीने कणिक ते व्यवस्थित चाळून घ्यावं। त्याच्यामध्ये आपण थोडंसं गरम केलेलं तूप घालणार आहोत। बर। आणि नेहमी आपण कणिक आहे ही बारीक चाळणीने चाळलं की आपल्याला चांगलं मैद्यासारखं पीठ मिळतं